महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय पाथर्डी यांच्या वतीनं आपण या खरीप हंगामामध्ये विविध मोहिमांचं आयोजन या ग्रामस्तरावरती किंवा शेतकऱ्याच्या शेतावरती आयोजन केलेलं आहे. त्याचा जर मल्चिंग आपण केलं त्या मल्चिंगमुळे काय होतं की जे आपण फळबागेला ठिबक संचाच्या द्वारे जे काही पाणी देतो तर ते पाणी बाष्पीभवनाद्वारे उडून जातं आणि म्हणून ते बाष्पीभवन रोखण्यासाठी आपण या फळबागेला आपण मल्चिंग करणं गरजेचं आहे. ह्या मल्चिंगमध्ये आपल्याकडं दोन प्रकारचे मल्चिंग आहे. एक म्हणजे प्लॅस्टिकचं मल्चिंग आणि दुसरं म्हणजे जैविक पद्धतीनं म्हणजे पाचरट आसन गवत आसन ह्या पद्धतीचं आच्छादन करणे. तर ह्या पाचरटाच्या आच्छादनामुळे काय होतं, ज्यावेळेस आपण आच्छादन करतो त्यावेळेस आपण दिलेल्या पाण्याचं बाष्पीभवन थांबलं जातं आणि म्हणून कमी पाण्यामध्ये आपण ती फळबाग जगू शकतोय. आच्छादन केल्यामुळं ह्या जमिनीचं जे काही उन्हामुळे तापमान वाढणार आहे तर ते तापमान नियंत्रित राहतं आणि तापमान नियंत्रित राहिल्यामुळं त्या ठिकाणी साहजिकच काय होतं, त्या बेडमध्ये किंवा त्या फळबागेच्या किंवा फळझाडाच्या बुडाशी असलेले जे काही जीवजंतू असतील त्यामध्ये तुमचे विविध बॅक्टेरिया असतील किंवा गांडुळासारखे जे काही जीवजंतू असतील तर त्याचं प्रमाण वाढण्याचं काम त्या मल्चिंगमुळे होत असतं. दुसरी गोष्ट, आच्छादन केल्यामुळे काय होतं की आपली जी काही झाडाची पांढरी मुळी तर ती वाढण्यास मदत होते. ज्या ती पांढरी मुळी वाढते त्यावेळेस तिचं अन्नघटक घेण्याचं प्रमाण जास्त वाढतं. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस जैविक पद्धतीनं आपण जे काही पाचरटाचं आच्छादन त्या फळबागेमध्ये करतो तर कालांतराने 2, 3, 4 महिन्यानंतर त्यावरती आपण जर पाचरट कुजवून आपल्याला सेंद्रिय खत त्या ठिकाणी तयार होतं आणि सेंद्रिय खत जर तयार झालं तर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आपल्याला त्या बेडवरती त्या झाडाच्या मुळाशी तिथं वाढलेलं दिसतं आणि त्याचाही फायदा आपल्याला उत्पादनामध्ये दिसून येत असतो. तिसरी गोष्ट, याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस आपण प्लास्टिकचं किंवा जैविक आच्छादन या ठिकाणी करतो त्या ठिकाणी आपोआपच आपल्या तणाचा बंदोबस्त होत असतो. म्हणजे तण नियंत्रणाचं काम सुद्धा आपलं या ठिकाणी या आच्छादनामुळे होत असतं.